सोलापूर शहरातील जय भवानी मैदान बीओटी तत्वावर देण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात यावा। सकाळच्या मॉर्निंग वॉकपासून व्यायाम, क्रिकेट तसेच पोलीस व इतर शासकीय भरतीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी हे मैदान अत्यंत महत्त्वाचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे। दररोज शेकडो नागरिक, महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि परिसरातील युवक या मैदानाचा वापर करतात। शहरात मोठ्या जागा आणि क्रीडांगणे कमी होत असताना उपलब्ध सार्वजनिक मैदान व्यावसायिक प्रकल्पासाठी देणे नागरिकांच्या हिताला बाधक ठरेल अशी भूमिका मांडण्यात आली आहे। मैदानाच्या विकासासाठी सुमारे 3 कोटी रुपयांचा निधी मंजूर असल्याने त्याच निधीतून मैदानाचा सर्वांगीण विकास करावा अशी मागणी करण्यात आली। मैदानात दर्जेदार क्रिकेट सुविधा, धावण्याचा ट्रॅक, भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्र, वॉकिंग ट्रॅक, प्रकाश व्यवस्था, स्वच्छतागृहे, पिण्याचे पाणी, वृक्षारोपण आणि सुरक्षा व्यवस्था उभारण्याची मागणीही नागरिकांनी केली आहे। जय भवानी मैदान बीओटी तत्वावर देण्याचा प्रस्ताव तात्काळ रद्द करून ते कायमस्वरूपी सार्वजनिक क्रीडा व व्यायामासाठी राखीव ठेवावे, अन्यथा आम्ही महापालिकेत येऊन क्रिकेट खेळू अशी भूमिका गौरव जक्कापुरे, व्यंकटेश जाडगल, योगेश पेविन, सागर बिराजदार आणि समीर जडे या निवेदनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। महानगरपालिकेने सोलापूर शहरातील 7 जागा ह्या बीओटी तत्वावर देण्याचं ठरवलेलं समजत आहे। त्यामध्ये जय भवानी मैदान जे आपलं जय भवानी प्रशाला आहे तर तेही मैदान सोलापूर महानगरपालिका बीओटी तत्वावर देणार आहे असं आम्हाला समजतं आहे। तर आमचा या बीओटी तत्वावर देण्यासाठी तीव्र विरोध आहे। त्यासाठी आम्ही सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांना एक निवेदनाद्वारे दिलेलं आहे आणि आपल्या माध्यमातून सगळ्यांना ते पोहोचवं यासाठी आम्ही पत्रकार परिषद घेतोय। खरं तर जय भवानी मैदान हे मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नागरिकांचा थेट संपर्क त्या मैदानाशी येतोय, जे की बाकीचे जे जागा आहेत ते अनेक वर्षापासून म्हणजे पडीत अवस्थेत आहेत, पण जय भवानी मैदान हे थेट नागरिकांच्या संपर्कातलं असं मैदान आहे। सुमारे 500 ते 600 खेळाडू इथं दररोज क्रिकेट खेळायला येतात। त्याचबरोबर मॉर्निंग वॉक असेल किंवा जे प्रशासकीय सेवा आहे, पोलीस भरती प्रशिक्षण असेल तर तिथं अनेक युवक युवती हे तिथं ग्राउंडच्या तयारीसाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात येतात। शहराची वाढती लोकसंख्या जर आपण लक्षात घेतला तर शहर उत्तरमध्ये एकमेव असं मैदान उरलेलं आहे। तर हे मैदान बीओटी तत्वावर देऊ नये यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे या मैदानाच्या विकासासाठी 3 कोटी रुपयाचा प्रशासकीय मंजुरी असलेला निधी त्या मैदानास प्राप्त झालेला आहे। तर आमची मागणी आहे की त्या निधीच्या माध्यमातून 3 कोटीचे निधी आपल्याला प्रशासकीय मंजूर आहे, तर त्या निधीच्या माध्यमातून एक धावण्यासाठीचं ट्रॅक असो किंवा चांगलं उच्च दर्जाचं क्रिकेट मैदान असेल, वॉकिंग ट्रॅक असेल, अशा सोयीसुविधा त्या ठिकाणी कराव्यात। आणि बीओटीला जे आपण देणार आहे शहराच्या विकासासाठी काही जागा बीओटीवर देत आहे, बाकीच्या जागांचं माहीत नाही, पण हे मैदान डायरेक्ट नागरिक त्या ठिकाणी नागरिकांशी जोडलेलं आहे। त्यामुळे हे मैदान देण्यासाठी आमचे सर्व खेळाडू असेल, कोणते नागरिक असतील त्यांचा विरोध आहे। त्याचबरोबर जे आमचे लोकप्रतिनिधी आहेत प्रभाग क्रमांक 3 4ही लोकप्रतिनिधींना विनंती आहे, उद्या जनरल बोर्ड मीटिंग आहे तर त्या मीटिंगमध्ये ही जागा देण्यासाठी त्यांनीसुद्धा तीव्र विरोध त्या ठिकाणी दाखवावा आणि सगळ्या नागरिकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून हे मैदान बीओटीवर देण्यापासून वाचवावे ही नम्र विनंती। पुढची भूमिका म्हणजे काय, आम्हाला जर मैदान नाही भेटलं तर आम्ही महापालिकेतून क्रिकेट खेळणार, कारण सगळ्या खेळाडूंची भावना तीव्र आहे की बाबा एकच मैदान उरलं आहे। संपूर्ण शेळकी आहे, इकडे भवानीपेठ आहे, ह्या सगळ्या खेळाडूंना एकमेव मैदान त्या ठिकाणी उरलेलं आहे। तर ते मैदान हातून जाऊ नये बीओटी याच्यावरती खेळाडूंचं नुकसान होऊ नये। सद्यस्थिती काय मैदानाची? सध्या मैदानावरती सगळं म्हणजे दररोज अस्वच्छतेमध्ये काय म्हणतो एवढी अस्वच्छता असताना मॉर्निंगवर आहे हो तुम्ही आता ही परिस्थिती होती आधी, पण आम्ही सगळ्या खेळाडूंनी आता स्वतः जवळचे पैसे घालून तिथं पूर्ण स्वच्छता करून घेतो आणि आता स्वच्छता अनेक वेळा गेलं तर शाळेला भेट दिली असताना एवढं बाहेर स्थिती तशी परिस्थिती आता नाही, आता येऊन बघू शकता। सकाळी